श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 47। पर्व काळी दायंबाच्या पूजेचा स्वीकार। एके दिवशी दायंबा गावी निघाले। सर्वज्ञांनी विचारले, भोजया तुम्ही कधी याल? ते म्हणाले, जीजी मी येते पर्व काळी बरोबर पोहोचेन। सर्वज्ञ म्हणाले, जर नाही आले तर काय? जीजी तरी मी नाही असे जाणावे। मग ते गावी गेले। तेथे 2-4 दिवस राहिले। मग बार्शीचे पारणे करून ग्रामहून पैठणला आले। सासूरवाडीला गेले। तेथे थोडा वेळ झोप घेतली। मग बाजारात जाऊन पाने सुपाऱ्या घेतल्या आणि निघाले। तेव्हा द्वादशी संपून त्रयोदशी सुरू झाली। ते सरळच्या रस्त्याने सावखेड्याला आले। तेव्हा पहारेकरी गस्त घालत होते। पहारेकऱ्यांनी अडवून विचारले, तुम्ही कोण? दायंबा म्हणाले, आम्ही सर्वज्ञांचे। दायंबाने विचारले, तुम्ही कोण? आम्ही पहारेकरी। पहारेकऱ्यांनी विचारले, सर्वज्ञांचा मुक्काम कोठे आहे? दायंबा म्हणाले, खडकुलीला। पहारेकरी म्हणाले, नाही, ते तर जोगेश्वरीला मुक्कामाला आले आहेत। तसेच दायंबा जोगेश्वरीला निघाले। रस्त्याने जाताना त्यांनी अंधारात मनुष्याकृती पाहिल्या। हे चोर तर नसावेत? मग त्यांच्या अंगावर रेशमी वस्त्रे कसे? मग ही काय देवता? पण देवता तर आमचे काहीही करू शकत नाही, असा विचार मनात करून खडा मारला। तेव्हा ते बुजगावणे दिसले। मग दायंबा पुढे चालू लागले। मग मनाशीच म्हणाले, लोक भितात ते अशा प्रकारे। मग ते जोगेश्वरीला आले। दोन्ही देवळात सर्वज्ञांना पाहिले। ओसरी पाहिली, गुंफा पाहिली, तरी सुद्धा सर्वज्ञ दिसले नाहीत। मग म्हणाले, आता झोप घेऊ, उद्याला सकाळीच सर्वज्ञांच्या दर्शनाला निघू। मग 2 गावी जावे लागो अथवा 4 गावी जावे लागो। मग झोपले। सकाळी काऊड गावाला आले। तेव्हा विष्णुभट सर्वज्ञांच्या दर्शनाला जाण्यासाठी तयारी करीत होते। बैलगाडीत उपाराची सामग्री ठेवली होती। दायंबा भेटले। दायंबाने विचारले, ओ सर्वज्ञांचा मुक्काम कोठे आहे? विष्णुभट म्हणाले, सर्वज्ञ खडकुलीला मुक्कामाला आहेत। हे पहा ना, आम्ही दर्शनाला जाण्याची तयारी करीत आहोत। थोडे थांबा, मग सोबतच जाऊ। दायंबा म्हणाले, नाही, मी पुढे जाईन। तसेच दायंबा खडकुलीला आले। तेव्हा सर्वज्ञ बाहेरच्या ओसरीत बसलेले होते। शिरताना डाव्या हाताला सर्वज्ञ दात घासत होते। दायंबाने सर्वज्ञांना दंडते घातले, श्रीचरणा लागले। सर्वज्ञांनी श्रीकरात दात घासण्यासाठी चिरलेली कांडी अशी धरलेली होती। सर्वज्ञ म्हणाले, काय हो भोजया, सकाळीच आले? दायंबा म्हणाले, जीजी मी रात्रीच आलो असतो, परंतु सावखेड्याला आलो तेव्हा पहारेकऱ्यांनी मला विचारले, तुम्ही कोण? मी म्हणालो, आम्ही सर्वज्ञांचे। सर्वज्ञ कोठे मुक्कामाला आहेत? मी म्हणालो, खडकुलीला। पण ते म्हणाले, जोगेश्वरीला। आणि मी तसाच जोगेश्वरीला निघालो। तेव्हा रस्त्यामध्ये मनुष्याकृती पाहिली। काय हे चोर? मग रेशमी वस्त्र कसे? तर काय हे देवता तर आमचे काहीही करू शकत नाही। खडा मारला तर ते बुजागावणे निघाले। लोक भीतीदायक म्हणतात ते अशी दायंबाने मागील सर्व हकीकत सांगितली। सर्वज्ञ म्हणाले, भोजाची बरोबरी कोणी करणार नाही। मग सर्वज्ञांनी विचारले, बाई तुमच्या जवळ काही पाणी भात आहे का? बाईसा म्हणाल्या, हो बाबा आहे। सर्वज्ञ म्हणाले, भोजाला भूक लागली असेल, जेवू घाला। तेव्हा दायंबा म्हणाले, नाही जी, मी सर्वज्ञांना पूजेचा सोडा करीन मग जेवीन। सर्वज्ञ म्हणाले, तसे आमच्या ठिकाणी काही नाही। स्वस्ते चित्ते बुद्धे संभवती, उठा जेवा। मग दायंबाने थोडासा पाणी भात घेतला। तेव्हा विष्णुभटाची उपार सामग्री ठेवून आणलेली बैलगाडी आली। मग सर्वज्ञांना तेल उठणे लावून आंघोळ घातली। बाईसांनी धूपारती मंगळारती केली। सर्वज्ञांना दवना समर्पण केला। दायंबानेही दवना समर्पण केला। सर्व भक्तजनांनी सर्वज्ञांना
दवना समर्पण केल्यानंतर बाईसांनी सर्वज्ञांसाठी ताट केले. भक्तजनांसाठी पत्रार वडी टाकल्या. सर्वज्ञांचे जेवण झाले. गुन्हा केला, विडा घेतला. असा सर्वज्ञांना पूजेचा सोहळा प्रथम पहरी केला. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.